नमस्कार. परिणामच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. नाही म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नाही आहे. पण सोनी प्रेमानं बोलत होती, पण वाक्य मुद्दामच अर्धवट सोडलं तिनं. मग काही क्षणानंतर म्हणाली, ऐकायचं आहे मला, काय म्हणायचं ते. असं करा, आरामात बसूनच बोलूयात. मी कॉफी करून आणते आणि तुमची आवडती बिस्किटही आणते त्याच्यासोबत. ती हसत उठली आणि कॉफी करायला गेली. कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली, हा मनुष्य स्वभावच आहे. माणूस जे देतो त्याची आठवण तो नेहमीच ठेवतो, पण त्याला जे मिळतं त्याची त्याला आठवणही राहत नाही. तुम्ही मला एक चांगलं कुटुंब दिलात. पुन्हा पुन्हा तुम्ही ते बोलून दाखवलात. पण ते कुटुंब तृप्त, सुखी, संतुष्ट, निरोगी आणि आनंदी राहावं म्हणून मी किती कष्ट घेतले ते तुम्ही सोयीस्करपणे विसरलात. पण मी असं कधी म्हणालो की तू घराच्या सुखासाठी कष्ट घेतले नाहीस म्हणून? तुझा स्वाभिमान मी कधी दुखावला? रोहन अजूनही रागातच होता. त्याच्या डोळ्यात बघत त्याचे हात हातात घेत सोनी म्हणाली, मी घटस्फोट घेतला तर मला हवं ते तुम्ही द्याल हे किती सहजपणे बोलतात तुम्ही रोहन. काय देणार होतात तुम्ही मला? आयुष्याची ही 10 वर्ष जी केवळ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठीच जगले. कुटुंबाचा कणा होताना स्वतःचं अस्तित्व उरलं नाही. ती 10 वर्ष आता फक्त माझ्या स्वतःच्या जगण्यासाठी तुम्ही मला परत करू शकाल? मी तुमच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करते रोहन. लग्न झाल्या दिवसापासून माझे आयुष्य फक्त तुमच्या भोवती फिरते. दिवस तुमच्यापासून सुरू होतो, तुमच्यापाशी संपतो. मुलाची कस्टडी आणि काही रुपये माझ्या 10 वर्षाच्या तपश्चर्याचं कॉम्पेन्सेशन असू शकतं. सोनीनं रडत रोहनला मिठी मारली, पण रोहन इतकं भावनाविवळ झाला नाही. सोनीची मिठी सोडून घेत तो म्हणाला, 1 मिनिट, तू इथं बैस. तू गोष्टी उलट्यापालट्या करून ओव्हर रिॲक्ट होते आहेस. तुला सारा आणि रीता नकोशा का वाटतात? तू त्यांना ॲक्सेप्ट का करू शकत नाहीस? मी काय प्रॉपर्टी दिली आहे त्यांना? माझ्या कोणत्याही संपत्तीवर त्यांचा कुठलाही लीगल राईट नाही आहे. आता त्यांच्या घराच्या आसपासचे सोसायटीतले लोक मला त्यांचा नवरा म्हणून ओळखतात, ते सोड. पण त्यांनीही कधी लिमिट क्रॉस केली नाही आणि घटस्फोट देण्याची गोष्ट मी बोललो नव्हतो. मी तर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण करणारच होतो. मी तुम्हा तिघींपैकी कुणाला सोडू इच्छित नाही. मला तुम्ही तिघी हव्या आहात. सोनी तुच्छतेने हसली आणि बोलली, तिघींपैकी कोणालाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्ही जेव्हा त्यांच्या शहरात जाता तेव्हा तुमची कपड्यांची बॅग मी भरते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा मळके चुरगळलेले कपड्यांचे बोळे निघतात बॅगेतून. त्या तुमचे कपडे धुवत नाहीत, कारण त्या तुम्हाला त्यांची जबाबदारी किंवा बांधिलकी मानत नाही. एकदा मुंबईची फ्लाईट कॅन्सल केली की तुम्ही, कारण तुम्हाला ताप आला होता. कारण आजारपण निस्तरणं, सेवा करणं त्यांना जमणार नव्हतं. तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नो ड्युटीज, नो राईट्सच्या व्यवहारिक प्रेमात माझ्या एकनिष्ठ प्रेमाला, कर्तव्यनिष्ठेला एकाच तागडीत तोलताय तुम्ही. त्यांच्यापासून काही लपवलं नाही, त्यांना सोडणार नाही इतकं कोरडेपणाने सांगून टाकलात. आणि जिच्यापासून आयुष्यातली घोडचूक लपवली तिला सोडायला तयार झालात. त्या दोघी तुमचं प्रेम वाटून घेत असतील, कारण तेवढं प्रेमही त्या तुमच्यावर करत नाहीत. जो बंधन स्वीकारतो तोच बांधू शकतो. त्यांना बंधन नको आहे म्हणूनच त्या जबाबदारीही घ्यायला तयार नाही. प्रेम मी केलं आहे तुमच्यावर. यावेळी औषधं दिलं नाही तुम्हाला. तुमचा दमा, खोकला, ताप सगळं बघत ऐकत होते. किती रडले मी त्या काळात. तुमच्या खोकल्यानं माझा श्वास कोंडत होता. बोलता बोलता सोनीचा कंठ दाटून आला. मग मीही विचार केला की उगीचच घटस्फोट घेण्यात अर्थ नाही. मांडलेला संसार फुकाफुकी मोडायचा कशाला?
चूक तुमची आहे. मी का म्हणून शिक्षा भोगू? सारा आणि रीता स्वतःच्या आयुष्याच्या स्वतः निर्मात्या आहेत. माझे आयुष्य तुमच्या भोवती फिरते. तुमची आवड, तुमचा आनंद, तुमचं कुटुंब, तुमचं समाधान म्हणजे तुम्ही आणि फक्त तुम्हीच. स्वतःचं असं काहीच माझ्या आयुष्यात उरलं नाही आहे. इतकी मी तुमच्यात विरघळून गेले आहे. पण जेव्हा लक्षात आलं की तिघी तुमच्या दृष्टीनं सारख्याच आहेत, तेव्हा मी विचार केला आपणही तुमच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बघूयात. नो ड्युटीज, नो राईट्स. काही दिवसासाठी मीही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कर्तबगारीवर, स्वतःच्या मर्जीनं जगू बघते. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.